हां, माझं नाव आहे बाबासाहेब अर्जुन कोकरे. पहिल्यांदा माझं शिक्षण सांगतो. BE इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि त्याच्यानंतर BEd आणि गेले 12 वर्ष झालं फिजिक्स हा विषय शिकवतो. नॉट 1 2 3 तब्बल 12 वर्ष झालं या शैक्षणिक क्षेत्रामध्ये. आणि माझी शिकवायची जी सुरुवात आहे ते 5वी इयत्ता 5वी पासून चालू केली. 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी BCom BA BSc इंजिनिअरिंग ऑल साईडला टीचिंग करून झालेलं आहे. सो आत्ता 2017 पासून या धुळे सोलापूरमध्ये काम करतोय. या सोलापूरमध्ये खरं तर 11वी 12वी ही चालू केली होती 2017 पासून. त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक मुलगा म्हणजे माझ्या क्लासमधला, माझ्या इन्फिनिटी कोचिंग क्लासेस मधला एखादा विद्यार्थी जर माझ्यापाशी शिकतोय किंवा तो एकही दिवस जर माझ्यापाशी येऊन बसला तर तो परमनंट कोकरे सरचा विद्यार्थी आहे. हा विद्यार्थी पॉइंट ऑफ व्ह्यू आम्ही हा क्लास घेतो आणि आम्ही शिकवतो. सगळ्यात पहिलं आमचं खासियत आहे, मुलगा जर 11वी 12वी मध्ये आला तर फक्त तो येऊन बसणार नाहीये किंवा 8 9 10 मध्ये जर तो मुलगा किंवा मुलगी आली तर तो फक्त येऊन बसणार नाहीये, तर त्याच्यावर पर्सनली अटेन्शन केलं जातं. म्हणजे पर्सनली लक्ष दिलं जातं. पर्सनली त्याचा अभ्यास किती आहे, अभ्यास किती ग्रोथ आहे, त्याच्या खाण्यापिण्यापासून ते येण्या जाण्यापासून ते राहण्यात जाण्यापासून सगळ्या गोष्टीला ट्रेन केलं जातं. सगळ्या गोष्टीकडे लक्ष झालं जातं. कारण अभ्यासाच्या आधी याला स्टेबल होणं खूप महत्वाचं असतं. सगळ्यात महत्वाचा आपली मेंटली जर आपण स्ट्रॉंग झालो, बॉडीनं जर स्ट्रॉंग असेल तर अभ्यासाला सुद्धा तेवढंच लक्षपूर्वक आपण करू शकतो. सो त्याच्यामुळं सगळ्यात पहिला प्रयोग आम्ही 2017 पासून करतोय आणि आज सगळ्यात अविरत करतोय की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, हे कोकरे सरचा शब्द आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर महाराष्ट्राच्या ताकद आहे मुलींना फ्री शिकवायची तर या कोकरे सरच्या इन्फिनिटी कोचिंग क्लासेस मध्ये ताकद आहे की अख्ख्या महाराष्ट्र किंवा सोलापूरमध्ये एकमेव असा क्लास आहे जो 50% मुलींना फ्री म्हणजे 50% कन्सेशन देऊन शिकवणारा हा क्लास एवढ्या एरियातला एकमेव आहे. लोकांना काय वाटतं माहितीये का, 50% देतोय याचा अर्थ याच्याकडे क्वालिटी नाहीये, याचा अर्थ यांच्याकडे शिक्षक नाहीये त्या दमाचे. त्याच्यामुळं मी आणि अजून एक विशेषता सांगतोय आणि क्लिअर सांगतोय की अख्ख्या सोलापूरमध्ये कुणी पण देऊ द्या, मी फ्री यावर्षी IIT आणि JEE आणि नीट फाउंडेशन मी तुमच्याकडून 1 रुपयाही पे करून घेणार नाहीये. हे कम्प्लीट फ्री आहे. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा की जरी तू 6 दिवस नाही आला तरी पण फक्त संडेला 2 तास कोकरे सरांचं येऊन लेक्चर कर, तुला फ्री मध्ये आहे सर, फ्री मध्ये शिकवणार आहेत हे नक्की सांगा. IIT आणि नीट फाउंडेशन, कारण ना लाखो रुपये फीस घेऊन कुणी पण शिकवतं रे. हे बाकीचे जे क्लासेस आहेत सोलापूरमध्ये यांची लाखो रुपये फी आहे, पण कोकरे सरची फी फक्त काय आहे, फुकट आहे. आणि ती पण का, तर माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांची एकमेव आणि त्यातल्या त्यात माझ्या सोलापूरमधल्या गरीब घरातल्या मुलांची, मजुरांची मुलं, लोकांच्यात काम करणारी, भांडी घासणाऱ्या ताईंची मुलं, प्रत्येक गरीबातल्या गरीबाच्या. कारण सकाळी मी ज्यावेळेस वॉकिंगला येतो ना बाबांनो, खऱ्या चेहऱ्यावरचा आनंद काय, मी माझ्या मोबाईल मध्ये शूट केला. मी माफी मागतो की ज्याला माहित नाही त्याच्या न माहितीच तो मी शूट केला. इथं क्लास पण न जाताना त्याची आई गाडा ढकलत होती, कुठली भाजीचा गाडा ढकलत होती बाबांनो. आणि आनंदानं, ते मुलगा कितवीचा मला माहित नाही पण स्मॉल छोटा होता, 5वी 6वीला माझ्या अंदाजे असेल, आणि तो तितक्याच आनंदानं स्वतःच्या आईला गाडा ढकलण्यासाठी मदत करतोय खुशीमध्ये. का तर एक भाजीची पेंडी विकल्यानं मला 5 रुपये मिळणार आहेत, माझ्या आईला 5 रुपये मिळणार आहेत, माझं घर चालणार आहे, हे त्या 5 वर्षाच्या मुलाला, लेकराला कळतं. आणि त्याच्याकडे बघितल्यानंतर लक्षात येतं की बाबांनो, आपली शैक्षणिक क्षमता आणि जी आपली शैक्षणिक, माझ्या अंगावर काटा येतोय की काही लोक शिक्षणाच्या नावाखाली लुटत आहेत. या बाकीच्या लोकांनी लुटत आहेत, ही लूट बंद व्हावी आणि आपल्या गरीबाच्या लेकराच्या मुलाला, आमच्या रिक्षा चालकाच्या मुलाला, आमच्या बस चालकाच्या मुलाला, आमच्या गरीबातल्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाला हे शिकवता यावं, याच्या खातीर मी इथं तुमच्या समोर उभा आहे. आणि हा आवाज सकाळी 6ला तसाच असणार आहे, रात्री 9च्या लेक्चरला माझ्या तुम्ही कधी पण येऊन जावा ह्या क्लासमध्ये, हाच आवाज माझा सेम असणार आहे. म्हणजे आवाजामध्ये आणि आमच्या शिकवण्याच्या कुठल्याही याच्यामध्ये बदल होणार नाही. म्हणजे त्या लेकराला लक्षात आलं, मला तसं वाटलं की बाबा त्या भाजी विकणाऱ्या लेकराला कोण शिकवणार आहे, तर कोकरे सर या ICC क्लासेस मध्ये शिकवणार आहेत. आणि हा नवीन पॅटर्न, लोक म्हणतात लातूर पॅटर्न, लोक म्हणतात पुणे पॅटर्न, पण आम्ही एक छोटीशी स्टेप टाकतोय की दुनिया ओळखली पाहिजे, अख्खा महाराष्ट्र ओळखला पाहिजे सोलापूर पॅटर्न.
की सोलापूर पॅटर्न मध्ये असंही होऊ शकतं की गरीब लोकांना इथं शिकवलं जातं, तेही म्हणतोय पुन्हा विना फीचं आम्ही शिकवलं जाणार आहे, ते पण प्रत्येक संडेला आपण काय घेतोय, IIT तुमच्याकडूनही एकही रुपया आपण या क्लाससाठीचा घेणार नाही. हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय. का सांगतोय, कशासाठी सांगतोय, कशासाठी करतोय हे तुम्हाला मी आधीच सांगितलं. कारण बाबांनो, त्या ज्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला की त्याला, कारण मला अजून एक आश्चर्य का वाटत होतं आणि तो आईला का ढकलत होता, कारण ते चारे आहेत ना, त्याला हवा नव्हती बाबांनो, म्हणून आईला त्रास होतोय. म्हणून लय नाही, त्याची ताकद किती लागेल मला माहित नव्हतं, त्याची ताकद किती लागेल मला माहित नव्हतं, पण त्याच्या मागचा स्वार्थ म्हणजे माझ्या आईला माझ्या थोड्याशा हाताला जर मदत झाली तर नक्कीच होईल. बाबांनो, आपण IIT नीट JEE कशासाठी करायचं आहे, आपल्याला का करायचं आहे, पुढे जाऊन काय करायचं आहे, हे स्वप्न जर आज नाही बघितलं आणि जर माझ्या मायबापाची जर परिस्थिती बदलायची आणि ती फक्त एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, पुस्तक हेच जीवन आहे आणि ज्यांनी पुस्तकावर जिंकलं त्याने आयुष्यावर जिंकलं आणि जगावर राज्य केलं. हे महत्वाचं आहे. पुस्तक समजतंय किती, समजतंय किती नाही याच्यापेक्षा महत्वाचं मी पाठ करेन पण माझी परिस्थिती बदलेल. म्हणून माझी परिस्थिती शेजारचा बदलणार नाही, माझी परिस्थिती समाजातला कुठलाच व्यक्ती बदलणार नाही, माझी परिस्थिती सरकार बदलणार नाही, माझी परिस्थिती कोणताही क्लास बदलणार नाही, माझी परिस्थिती मी बदलू शकतो. आणि ती म्हणजे काय, तुमचं तुम्ही बदलू शकता. का बदलू शकता, कारण तुमचं तुम्ही जर पुस्तकाशी मैत्री गाठली आणि तुम्ही जर, आज असं आहे का मोबाईल चालवायला इंटरेस्ट लागतो का, नाहीये, अभ्यास करायला इंटरेस्ट लागतोय. आज मुलांची टेंडन्सी का बदलते, म्हणजे अभ्यास करण्यासाठीच मला काही इंटरेस्ट लागतो, म्हणजे मोबाईल चालवण्यासाठी मला इंटरेस्टची अपेक्षा नाहीये. म्हणजे काय, टेक्नॉलॉजी बदल झाले तर आपल्याला सुद्धा अडॅप्ट करावं लागेल. 8वी 9वी 10वी रेग्युलर शिकतोय, मान्य आहे. एकेकाळी होता आम्ही मराठीची बॅच चालवायचो, आज मराठीची बॅच नाहीये बाबांनो, सेमी आणि इंग्लिश मीडियम आहे. एकेकाळी आम्ही सेमी आणि इंग्लिश मीडियम, आज बॅच कुठं शिफ्ट झाले, IIT, नीट, JEE, MPSC, UPSC कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये. जर महिन्याला मोबाईलच्या छोट्याशा एवढं मोबाईल असतं 5 किंवा 10 हजाराचा, हाच मोबाईल कितीला होता रे आधी, 50,000ला, तो आला किती आज 5,000ला. म्हणजे टेक्नॉलॉजी मध्ये नवीन नवीन अपडेट येत आहेत, नवीन नवीन चेंजेस येत आहेत. हे नवीन नवीन चेंजेस आपण सुद्धा गरीब आपल्या मुलांपर्यंत पोहोचावे आणि तेच नवीन टेक्नॉलॉजी अपडेट व्हावी, म्हणून मी इथं सुरुवात करतोय. एक छोटीशी गोष्ट सांगतो बाबांनो, गुरुची काय हे असतं. आता एखाद्या वेळेस काय म्हणतो माहिती का, आपल्या क्लासमध्ये शिकवताना म्हणतो की बाबा हे 10 वेळा गणित करायचं. जो मुलगा प्रामाणिकपणे 10 वेळा केला ना त्याला सक्सेस मिळतो. आणि ज्याला वाटतं एकदा केल्यानंतर बोर होतं, दोनदा केल्यानंतर बोर होतं, ज्याच्या आयुष्यात बोर हा शब्द आहे ना, त्याला त्याच्या मायबापाची दुखणंच माहित नाही. खरं जर जायचं झालं ना तर ज्यावेळेस बाप किंवा माय काम करते ना, त्या कामाच्या ठिकाणी ना त्यांना न माहित होतं जायचं. बघा मग काय ताकद आहे. कोणी मोटिवेशनल नसतं, कोणी दुसरा कोणी नसतं. गोष्ट अशी आहे की 3 शिष्य होते, एका गुरुकुलमध्ये राहत होते. गुरुकुलमध्ये राहत असताना गुरुनी सांगितलं त्यांना, गुरुनी काय सांगितलं की बाबा, एक दुर्डी असते का आपल्याला, दुर्डी माहिती ना तुम्हाला, की भाकरी ठेवायची दुर्डी असते आमच्या गावाकडं, अशा दोऱ्याची असते, काड्या असते त्याला काड्या, ते भाकरी ठेवायची दुर्डी. का तर ते दुर्डी त्यांच्या हातात दिली आणि त्यांना सांगितलं की दुर्डीला होलं असतात बरं सगळीकडून, हवा जाते ते तर पूर्ण होलं असतात, आणि ते त्यांच्या हातात दिलं आणि त्यांना सांगितलं पलीकडे तिथं नदी आहे, त्या नदीतून मला तहान लागली, मला पाणी आणायचं. आता तिथं पळत 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 गेले, तिघही पळत पळत गेले, बुडवतं काढतं, बुडवतं, अरे बुडवलं वर उचललं की काय होतं रे, पाणी गळून जातं. पुन्हा बुडवतं, पुन्हा वर उचलतं, पाणी गळून जातं. आता दोघं म्हणले, हे मास्तर काय सांगते येडा आहे, एक प्रॉब्लेम 10 वेळा करायचा असतो का, एक प्रॉब्लेम 50 वेळा करत असतो का, एक प्रॉब्लेम 2-3 वेळा करायचा असतो का, एक कन्सेप्ट कंटिन्युअस करायचं असतं का, असं थोडी असतं. त्याने बुडवलं पाणी काढलं, बुडवलं पाणी काढलं, अरे पाणीच थांबे नाही. आज शिक्षकांनी काय करायचं, गुरुनं काहीतरी चुकलंय, गुरुचं नेला, गळत 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 गेलं, ते दुसरं जाऊन म्हणलं, सर गुरुजी हे पाणी काही येत नाही, तुम्ही उगाच आम्हाला काहीतरी सांगितलं, पाणी ह्याच्यातून कसं येत असतंय. दुसरा म्हटला, पुन्हा बुडवलं, दुसरं पण तसंच पळत गेलं, म्हणला पहिल्यानं पाणी आणलं का, नाही, मग मी कुठं पाणी आणणार आहे, मीही ते बुडवून बघितलं, नाही आलं पाणी त्याच्यामध्ये. पण तिसऱ्याला वाटलं नाही राव, आपला गुरु बोलतोय याचा अर्थ काहीतरी तथ्य असणार आहे, आपला गुरु बोलतोय याचा अर्थ काहीतरी तथ्य असणार आहे. त्यांनी बुडवत राहिलं कंटिन्युअसली.
आज केलं 10 वेळा, 20 वेळा, 50 वेळा, 100 वेळा, 1000 वेळा दिवस उजडला तरी पण ते तिथं बुडवत राहिलं. आणि एवढ्या प्रोसेसमध्ये ना ती जी लाकडं आहेत ना ती लाकडं फुगली बाबांना, तिच्या काड्या आहेत ना त्या फुगल्या आणि सगळी होल बंद झाली आणि ते पाणी भरून त्यांनी नेलं. याचा अर्थ जो गुरुच्या सानिध्यात राहणार आहे ना, ज्याला गुरु आहे ना आयुष्याला, त्याला मला वाटतंय काहीही कुठंही नॉलेजसाठी, कुठल्याही जॉबसाठी, कुठल्याही अभ्यासासाठी, कुठल्याही करिअरसाठी मला वाटतं तो विद्यार्थी कुठेही कमी पडणार नाही. जर आज माझ्या क्लासमध्ये तुम्ही सुरुवात केलेली आहे तर नक्की सांगतो की तुम्हाला तुमचं करिअर घडवेपर्यंत कोकरे सर तुमच्या सोबत नक्की असणार आहेत, हे या ठिकाणी मी नक्की सांगेन. थोडं बेसिक काही गोष्टी बघूया. अशाच पद्धतीनं मी काही सुरुवात म्हणजे आज एक्झाम पॅटर्न कसा असतो, काय एक्झाम मध्ये काय ताकद आहे बाबा, अशी काही अवघड असते का, हुशार लागतं का सर, हे नाही हुशार तर लागत नाही. मग सर कोणता विद्यार्थी करू शकतो, ज्याच्यात हिंमत आहे ना संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत दुर्डी बुडवायची पाण्यात, तो होऊ शकतो. ज्याच्यात काय हिंमत लागते, दुर्डी म्हणजे शिक्षकांनी सांगितलंय की हे होऊ शकतं का, हो होऊ शकतं. माझा एक विद्यार्थी 2018-19चा विद्यार्थी, मला माहित होतं त्याला इंग्लिश वाचता येत नव्हतं, पण त्यांनी सातत्य ठेवलं आणि त्याला सांगितलं, त्याला हेच एक्झाम्पल सांगितलं होतं, त्यांनी आज डॉक्टर आहे. मी तुम्हाला माझा मोबाईल तिथं आहे, नसेल तर मी तुम्हाला त्याचा फोटो जाताना फोटो दाखवतो, तो डॉक्टर आहे. म्हणजे एक सिच्युएशन, फक्त बाबांनो एक काम करा, सातत्याने काम करा, दररोज काम करा. काय करायचंय सर, आता लगेच पुस्तक घेऊन बसायचं का, नाही. जे आता काम चालू आहे, जे आता अभ्यास चालू आहे, याच्यावर काय करायचंय, सातत्याने आपल्याला काय करायचंय, अभ्यास करायचा आहे. आणि जर दररोज हा शब्द माझा खूप महत्वाचा आहे. रोज म्हणजे फुल झालं ते नाही, दररोज हा शब्द मी टाकतोय. डेली वर्क ज्यांनी करेल त्यालाच इथं आपल्याला जाता येतं. म्हणजे काय बघा, IIT मी काय म्हणलं बघा, IIT, दुसरं NIT आणि तिसरं NEET, नीट. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये JEE, नीट मी ते सांगतो इथलंच, ओके. आणि CET हे काय हो सर, नुसतं ऐकलंय, हे सगळेजण ते पोस्टरवर टाकतात, IIT NIT फाउंडेशन बॅच, नीट फाउंडेशन बॅच. काय डोंबल्याचं काही माहितीच नाही. सांगणारं सांगून जातंय, करणारं करतंय, नेमकं कशासाठी असतंय. आणि दुसरी गोष्ट, हे आवडते ते आवडते, अरे लाईफ मध्ये सगळं सोबत करत जायचं. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, दररोज जेवतो का, जेवतो का, जेवतो. हे अभ्यास किती इम्पॉर्टंट असला पाहिजे. मला एक विद्यार्थ्यांनी प्रश्न केला, सर अभ्यास किती इम्पॉर्टंट असला पाहिजे. एवढंच म्हणलं, तुला सॉस किती इम्पॉर्टंट आहे, तुला सॉस किती इम्पॉर्टंट आहे ना, तेवढंच काय आहे, अभ्यास इम्पॉर्टंट आहे आजच्या काळामध्ये. लक्षात येत आहे, ओके. हा सर हे काय हो, हे IIT, हे NIT, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, व्हेरी गुड. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी काय आहे, ही भारतातली, ऑल इंडियातली एक मोठी इन्स्टिट्यूट आहे, ज्याच्यामध्ये आपल्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये शिक्षण मिळतं. कसं म्हणतात, फ्रीमध्ये. तिथून बाहेर सर पहिलं सांगा, लोक पहिला काय सांगतात ना, त्या तिथनं बाहेर पडलं की लाखो रुपये पगार असते. इम्पॉर्टंट कशासाठी, जगतो कशासाठी, अरे इसके लिए याला काय लागतं, पैसा लागतो राव. मग पैसा माहिती तर काय पाहिजे, मार्क पाहिजे राव, बरोबर आहे ना. म्हणजे मार्क जेवढी आपल्या मायबापाला ते इम्पॉर्टंट आहे, तेवढंच आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे रे. हे घरात तुम्ही बघा ना, ज्याला 85% किंवा 90%, त्याचं लवकर ऐकलं जातं. 45% वाले ऐकून बी घेत नाही रे, तू काय भेटलं काय. एक्सपिरियन्स असेल तुम्हाला, एक्सपिरियन्स असेल नक्की. घरामध्ये एखादं तर असतंय, त्याची ऍटिट्यूड पण खतरनाक असतो. मला मार्क जास्त आहे. क्लासमध्ये पण एखादं असतं, ऍटिट्यूड खतरनाक असतो. ऍटिट्यूड नाही ठेवायचा. ऍटिट्यूड कशाचा ठेवायचा, आपल्या अभ्यासाच्या वेगळ्या गोष्टीवर. म्हणजे काय, आपण स्वतःला आरशात बघितल्यानंतर एक फील झालं पाहिजे, हा ओके. आता इथं बघू, IIT NIT म्हणजे काय, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. क्लिअर आहे. हे ते दोन आहेत ना,
हे इंजिनिअरिंग साठी असतात. कशासाठी असतात? इंजिनिअरिंग. सर इंजिनियर कसं होतं? ओके, हा ते पण महत्वाचं आहे ना. प्रोसेस काय आहे? अहो जायचाच मार्क नाही. हा मला फाउंडेशन करायचं. अबे तुला कुठं जायचंय हे माहित पाहिजे ना आधी. हा जायचंय. जायचंय म्हणजे कुठं जाणार आहे? सहलीला जायचंय. अबे कुठं जाणार आहे? काहीतरी प्लॅन आहे ना, कुठेतरी डेस्टिनेशन आहे ना. नाही गुगलवर टाकलं मला सहलीला जायचंय. अरे डोंबल्या गुगल पण म्हणेल अबे डोंबल्या तुला कुठं जायचंय ते डेस्टिनेशन टाक ना. 8वी 9वी 10वी 11वी 12वी उगाच शिकायले. कुठं जायचंय? भगवान जाणे. तुम्ही बघा ना, एक 11वी पिढीला किंवा 12वी पिढीला पकडायचं. एक दादा दादी तुला कुठं जायचंय? ते म्हणतात मला घरी जायचंय. म्हणजे डेस्टिनेशन सेट करावं लागतं. काय करावं लागतं? डेस्टिनेशन. फर्स्ट ऑफ ऑल सेट द युअर डेस्टिनेशन. व्हाय यू आर स्टडीइंग हियर अँड वी आर द पेइंग मनी. ओके, सो 11वी 12वी नंतर बाबांनो 11वी 12वीला ना गणित हा विषय, मॅथ्सची ज्याची दोस्ती आहे ना वो इधर जाएगा. सर माझ्या पप्पाकडे पैसे नाही. तुझ्याकडे हिंमत आहे का रे अभ्यास करायची? कुठं जायचंय? फुकटात जायचंय. IIT आणि NIT ला फुकट. खाणं राहणं फुकट. अरे बाटली चमचा बकेट सगळं ते देतात. सगळं गव्हर्नमेंटचं आहे. एवढं सगळं जर त्यांचा हवा असेल आंघोळीला म्हणलं मी. हा आता इथं जे आहे 11वी 12वी मध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे? फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स घ्यायचं आहे. मग सर आता काय करू ते सांगा. नाही तो पण प्रश्न खूप महत्वाचा आहे. आता मला महत्वाचा आहे मॅथ्स आणि सायन्स. सायन्स मध्ये पण पहिले काही धडे फिजिक्सचे, मध्ये काही धडे केमिस्ट्रीचे आणि शेवटी काही धडे बायोलॉजीचे. ज्यांना वाटतंय आपल्याला इंजिनिअरिंग व्हायचं आहे, आपल्याला मॅथ्सच्या साईडनं जायचं आहे, त्यांनी फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स रात्री झोपेत पण विचारलं तर सांगता आलं पाहिजे. कसं सांगता आलं पाहिजे? डॉक्टरकडे तुम्ही गेला आणि त्यांनी म्हटलं तुम्हाला, त्यांनी आजार सांगितला आणि तुम्ही म्हटलं आपला पेपरचा पॅटर्न सांगता. आपल्याला पेपरमध्ये सर एखादा प्रश्न सर फॉर्म्युलाच विसरला हो. आता समजा तुम्ही डॉक्टरकडे गेला, त्यांनी काय केलं? तुला आजार विचारला, काय झालंय? खोकला लागलाय. हा ठीक आहे, मान्य करतो खोकला लागलाय. त्याने काय केलं? एक इंजेक्शन दिलं. त्याने म्हटलं आज गोळ्या सरला रे उद्या देतो का? उद्या देऊ काय? तुम्ही म्हणला टॉयलेट बाबा. दॅट इज द सेम थिंग हॅपन टू आवर साईड. म्हणजे आपण परफेक्शन असलो पाहिजे. म्हणजे हे परफेक्शन कुठे येतं? आत्तापासून येतं. ओके, आत्तापासून येतं. सर हे किती मार्काला असतंय? अबे 25 क्वेश्चन गुणिले 4 किती झालं? 100. फक्त 100 मार्काचं. एक इथं कळतंय किती? हे बघ, एक प्रश्न किती मिनिटात? 2.5 मिनिटात सोडवायचा असतो. 2.4 मिनिट. 2.5 मिनिट पण जास्त. 2.4 मिनिटात किती प्रश्न? 25 गुणिले 4. एक चुकला मायनस झाला. चुकला मायनस. ओके, असंच इथं कुठं येतं? केमिस्ट्रीला येतं. 25 गुणिले 4 झाले किती? 100. असंच मॅथ्सला आलं. 25 गुणिले 4 झाले किती? 100. टोटल झाले किती? 300. मिनिट किती? 180. 180 मिनिटामध्ये किती करायचं आहे? 300 मार्काचा रिकव्हर करायचा आहे. मग याला सर किती वर्षे घालावी लागतात? 8वी 9वी 10वी 11वी 12वी एवढं वर्ष जर सातत्यानं केलं तर कुठं जाणार आहे? बादलीन जग त्यांचा फुकट घ्यायला ना. अबे गादी बी त्यांची असते बे. 11-12 बी त्यांचं असतं गव्हर्नमेंटचं. SC ST मध्ये ज्यांनी जन्माला आलंय, मी म्हणतोय तुला आंबेडकरांनी एवढं करून ठेवलंय ना, तू त्याचा फायदा घे बाबा. तू त्याचा फायदा घे. कारण इथं तुला जे मी सांगितलं त्या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंट देणार आहे. कारण गव्हर्नमेंट गरीब विद्यार्थ्यांना इथं पूर्ण कसं आहे? गरीब नाही म्हणत, ज्याला मार्क पडतात त्याला फुकट. गरीब श्रीमंत तिथं काही विषय नाही. पण त्यातल्या त्यात सांगतोय SC आणि ST वाल्याला किती मार्काला तिथं कमी पडले तरी चालतात. आपण आपल्या रेसमध्ये जातो, त्याचा फायदा घ्यायचा आपण. क्लिअर आहे? हे कुठलं झालं रे? इंजिनिअरिंग साईडचं. हे कुठलं झालं? इंजिनिअरिंग साईडचं. मग याच्यामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग कुठलं लागतं 8वी 9वी 10वीचं रे? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. मग आता काय शिकायचं आहे? आता फक्त आपल्या छोट्या आजाराच्या गोळ्या पाठ करायच्या. म्हणजे काय? आता तुम्ही जे 8वी 9वी 10वीला शिकलायत ना, तेच धडे मी इथं शिकवणार आहे. तुम्ही ऑलरेडी शिकलेले पाहिजे, मी नवीन नाही घेणार.
तुम्ही ऑलरेडी शिकलेलं असलं की मला काय घेणार आहे त्याच्यावरचे एमसीक्यू पॅटर्न. सर हे कसले क्वेश्चन असतात? अबे एमसीक्यू असतात. एमसीक्यू म्हणजे काय? प्रश्न बी तिथंच उत्तर बी तिथंच. मग सब का पाठ करायचं? जय माता दी देऊन टाकू ना. हा नाहीतर आमच्याकडे पोरं काय करतात, त्या रबरला स्क्वेअर बॉक्स टाक टाक सबसिडी खेळल्यावर. अबे असं जर झालं असतं ना तर जिंदगी सगळ्याची बनली असती. तसं नाहीये. इतकं प्रामाणिकपणे कष्ट करायचं आपण की त्यांनी पण म्हटलं पाहिजे, त्यांनी पण रटला पाहिजे की या खरंच लेकरांनी प्रामाणिकपणे केलंय. इतकं प्रामाणिक केलंय की 4 वर्ष राबले की तकदीर पण बदलली पाहिजे. त्यांनी पण म्हटलं पाहिजे एखादा क्वेश्चन जर अंदाजी लागला ना तर त्याचा बरोबर आला पाहिजे, त्याच्या कष्टाला तो लाजला पाहिजे. लक्षात येतं ना? इतकं कष्ट करायचं असतं, त्यावेळेस लक आपल्या सोबत असतं. समजतंय का? आता इथं बघा, हे कुठलं झालं रे? मी कुणाचं सांगितलं? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. कुठं सांगितलं? जेई एक्झाम. हे कुठं आहे रे जेई एक्झाम? 11वी 12वी मध्ये. कधी असती? जानेवारी महिन्यात असते. अजून कधी असती? एप्रिल मध्ये. म्हणजे सर एक एक्झाम 2 संधी. ओके, 2 संधी. एका संधीतून हुकलं तर दुसरी संधी अजून एक आहे, आणि मग त्याच्यानंतर ऍडव्हान्स द्यावं लागतं, आणि मग आपल्याला कुठे जाता येतं? या पोझिशनला जाता येतं. ही कंप्लीट कुठली झाली? इंजिनिअरिंग फील्ड. म्हणजे काय होतं? काम काय असतं? इंजिनिअरिंग फील्ड म्हणजे काय? कम्प्युटर इंजिनियर. आपण जे मोबाईल टेक्नॉलॉजी शिकलो ना, कम्प्युटर इंजिनियर. नवीन नवीन टेक्नॉलॉजी आल्यात ना, कम्प्युटर इंजिनियर. AI यायला लागले ना, कम्प्युटर इंजिनियर. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याला सांगितलं ना, मला गणिताचे 10 प्रश्न दे, 1 सेकंदात देते, बरोबर देते. आता 10वीचे दे, 10वीचे देते. मला एसे रायटिंग लिहून दे म्हटलं, आज लिहायला बी गरज नाही, म्हणतोय आपण बोलतोय, बोलल्यानंतर सगळं देतंय. हे कुणामुळे आहे? हे टेक्नॉलॉजीमुळे आहे. हे कुणामुळे आहे? इंजिनियर्समुळे आहे. म्हणजे जेवढी लोक दुनिया असणार आहे तोपर्यंत काय असणार आहे? टेक्नॉलॉजी असणार आहे. कुणालाही म्हणायचं नाही, कुणालाही मागं पुढे बोलायचं नाही. काय म्हणायचं नाही? इंजिनिअरिंग बिंजिनिअरिंग गप्पे बंद पडत नसतंय. जोपर्यंत लोक आहेत तोपर्यंत टेक्नॉलॉजी काय होणार आहे? डेव्हलप होत जाणार आहे. दुसरी गोष्ट, सर दुसरं कुठलं असतंय? मेकॅनिकल इंजिनियर. या सगळ्या ज्या मोठ्या मोठ्या गाड्या तयार झाल्या ना, हे कुणी तयार केल्या? डिझाईन कुणी केलं? मेकॅनिकल इंजिनियरनं. सिव्हिल इंजिनियर. हे सगळे मोठे मोठे पूल्स व्हायला लागलेत ना, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स व्हायला लागलेत ना, कोण करायला लागलाय? सिव्हिल इंजिनियर करायला लागले. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, हे तुमचं मोबाईल वरचेवर टेक्नॉलॉजी जी डेव्हलप व्हायला लागली ना, वेगवेगळीकडे कम्युनिकेशन, 5G 6G 5G 8G EG EG 3G. काय केलं त्यानं? पहिला आलेला फुकट दिलं. काय केलं? आलेला फुकट, पुन्हा दरवाजा बंद केला. आज किती रिचार्ज? 1000 रुपये. हे माणूस जेवत नाही पण रिचार्ज टाकतोय. माणूस जेवत नाही पण रिचार्ज टाकतोय. म्हणजे माणसाच्या मूलभूत गरजा किती आहेत रे? अन्न, वस्त्र, निवारा, नीट. इंटरनेट खूप महत्वाचा आहे. इंटरनेट द्या सर, कुठं बी बसतो, मसनात बसतो. हो, आजची स्थिती ती आहे. ढकल, ठोका लावून ढकलतो. काय? शॉर्ट्स. आपली मेंटॅलिटी कितीची झाली? 10 सेकंदाची झाली. म्हणजे 10 सेकंद सुद्धा व्हिडिओ बघू शकत नाही, असं चेंज केलंय. असं नाही बदलायचं करिअरच्या बाबतीत. कोणी आलं तर परफेक्ट सेट ठेवायचं. म्हणून तुमच्यासाठी आज करिअरचं घेऊन आलोय. समजतंय? पहिला टप्पा मी संपवला, तो इकडला. ENTC सांगितलं मी, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक. हे जे आपले MSB चे सगळे जॉब्स आहेत ना, किंवा मोठमोठ्या कंपन्या आहेत ना, हे सगळ्या कुणाला घेतात? इलेक्ट्रिक इंजिनियरला घेतात. ह्या सगळ्या कुणाला घेतात? तर रेल्वेमध्ये कुणाला घेतात? ह्या सगळ्या इंजिनियर लोक आहेत मॅक्सिमम. ही सगळी कशी आहे? ही इलेक्ट्रिक. आज रेल्वे कशावर शिफ्ट झाली रे? इलेक्ट्रिक वर शिफ्ट झाली. म्हणजे ह्याला कोण करणार आहे? फक्त इलेक्ट्रिक इंजिनियर करणार आहे. मग मला सांगा, आधी कधी होती? आधी पॅसेंजर होती, डुक जायची. आधी मुंबईला जायला 2 दिवस लागायचे. आता किती लागतंय? 8 तास लागतंय सोलापूर मुंबई. अरे नवीन आली बुलेटला किती लागतंय? 4-5 तासातच नेऊन टेकवायले. हो, मग याच्या स्पीड पण येऊ शकतं का? वाय नॉट. जपान गेला, 1 तासात चाललाय तो 600-700 किलोमीटर 1 आवर मध्ये पार करतोय तो. म्हणजे इथून मुंबई 40 मिनिटात नेणार आहे तो. सो दिस इज अवर टेक्नॉलॉजी अँड दिस इज द पॉवर ऑफ IIT NIT JEE. म्हणून इथं जायचंय ना सर, गरीबातला गरीब विद्यार्थी जातो का? हो जातो. कशानं? दररोज अभ्यास केल्यानं, दररोज कष्टानच फक्त इथं जाऊ शकतो. ही एक्झाम इथं आहे. या एक्झाम साठी पहिली स्टेप आहे 9वी 10वी. म्हणून तुम्ही काय करणार आहे? तुम्ही लावणार आहे नाही विदाउट स्वार्थचं. या सोलापूरमध्ये पुन्हा एकदा फ्री मध्ये घेतोय. कुठला? या एक्झामची तयारी. आणि ह्या एक्झामला घेऊन दाखवतो, तिथं लिहून दाखवतो. फक्त मी सांगेल तसं तुम्ही प्रॅक्टिस करायची. तुम्हाला भविष्यात 11वी 12वीला कुठं पण फायदा होईल. क्लिअर आहे? दुसरी साईड सांगतो बाबा.
दुसरी साईड आहे नीट. फाउंडेशन म्हणजे कसलं असतं हे परत एकदा विचारतो सर. फाउंडेशन म्हणजे काय हो? बिल्डिंग आपण समजा बिल्डिंग ज्यावेळेस बांधताना काय करतो रे, जेसीबी वगैरे करून बरोबर चारी वगैरे करून सगळ्या बाजूने करतो का नाही, त्याच्यात आपण काय करतो, माती भरतो ना. सिमेंट आहे, काय करतो तुम्ही बघा बांधकामाला विचारा, अंबुजा सिमेंट अजून म्हणताय. कसलं म्हणतोय? अंबुजा सिमेंट भरते उसमे. का का जास्त स्ट्रॉंग आहे हो. जर ती माती भरली तर हा वर वापरतो सर, ही बिल्डिंग सगळी अंबुजा सिमेंटची करतो, खाली माती भरतो. पाऊस पडला की काय होईल? ढासळेल. परिस्थिती बदलली की ज्याचं बेसिक कच्चा आहे ते ढासळेल. जरी इथं गेलं ना तरी पण ते तिथं टिकणार नाही. म्हणून आज आपल्याला आठवड्यातला एक दिवस आपल्या करिअरसाठी द्यायचा आहे. आठवड्यातला एक दिवस आपल्या करिअरसाठी द्यायचा आहे. पुढचे 6 दिवस आपल्या रेग्युलर साठी द्यायचा आहे. फक्त एक दिवस हा फक्त माझ्याकडे द्या आणि तुमचं करिअर घडवून देतो. हा आपला शब्द आहे. ओके. दुसरं मी इथे येतो नीटला. तर हे काय हो, इकडं काय असतं? बरेच लोक म्हणतात नीट 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 नीट. इथं ना हे डॉक्टर साठी असतं. कशासाठी असतं? डॉक्टर साठी. म्हणजे काय? MBBS, दुसरं BAMS, तिसरं BHMS, ओके, चौथं BDS. किती डॉक्टर आपे ढिगाण आहे. BDS. त्याच्यानंतर वेटनरी. कसलं? हे कसलं आहे सर? जनावरचा डॉक्टर. मराठीतून सांगतो जनावरचा डॉक्टर. मग आम्ही जनावरचा डॉक्टर. आपे तुला जनावरचा डॉक्टर म्हणजे काय? तू काय त्याला घुसवायला जाणार थोडीच आहे. तुझ्या हाताखाली असिस्टंट असतात, तू फक्त गोळ्या घेऊन द्यायचा, म्हशीला लावूनच बघायचं. हा आपल्यात जे अधिकारी होते ना सोलापूरमध्ये परवा, 4 अधिकारी होते, ते सगळे कुठले होते? वेटनरी, जनावरचे डॉक्टर होते. एक न्यूज आली, सोलापूर वाल्याला मॅनेज करायला जनावरचा डॉक्टर लागतो, माणसाचा डॉक्टरनं काही चालत नाही, असं न्यूज आलते. आता याच्यात बघा, हे कुठला? वेटनरी म्हणजे जनावरचा डॉक्टर. रेडिओलॉजी. रेडिओलॉजी म्हणजे काय? आजकाल ना जरा तरी कुठं क्रॅश करून पडला ना, डॉक्टर म्हणतो एक्सरे करावा लागतो. अजून भीती घालतोय, नाही आज कुठलं असून तू काय करतो. अबे आमच्या गावाकडे पहिला डॉक्टर होता BMS झालेला, पडा पण आता तसं नाहीये. आता प्रत्येक टेक्नॉलॉजीचा वापर करायला लागले, लोकांना भीती घालायला लागली, लोकांना त्याची इमोशनली हे करायला लागले. आणि मग आता मला बोलायचं आहे वेटरनरी, दुसरं कुठलं पडलं मी? रेडिओलॉजी, तिसरं बोललो फिजिओथेरपी. फिजिओथेरपी म्हणजे आज लोकांना कुठल्याही गोष्टीला क्रॅक झाला, कुठेही अनावधानानं काही घडलं बॉडीच्या ह्याच्यावर, म्हणजे पॅरालिसिस म्हणा, या सगळ्या गोष्टी जर घडल्या तर याच्यासाठी फिजिओथेरपी असतो. सर आज किती चार्ज करतो? बेस्ट फिजिओथेरपी दिवसाचा 5,000 रुपये, फक्त एकदा त्या पेशंटला हात लावण्यासाठीच आहे. पैशात जर बोलायचं झालं तर मला MBBS ला सर बेस्ट किती घेतो? आज 1,000-2,000 त्याच्या म्हणण्यानुसार रेट आहे. एखाद्या बेडवर आडवं पडल्यानंतर ICU मध्ये बघा, फक्त डॉक्टर येतं असं बघून जातं, ते फक्त बघून जात नाही, ते जाताना 2,000 घेऊन जातं. दिस इज द फॅक्ट. ओके. सध्याची टेक्नॉलॉजी इथं गेले म्हणजे काय? सगळं येऊन कुठं रुकतं? तिथं रुकतं. नाहीये आपल्याला पैसा कमवायचा का? कमवायचा, पण कुणाकडून? ज्याच्याकडं आहे त्याच्याकडं. जसं आपल्या परिस्थितीत आहे त्या लोकांना असं नाही करायचं, हे आत्ताच सेट करायचं. म्हणून डॉक्टर कशासाठी होतोय? नक्कीच पैसा कमवणार आहे, पण समाजाची दुसऱ्या बाजूला एक सेवा करणार आहे. कारण कर्नाटकामध्ये एक डॉक्टर असा आहे बाबांनो, ज्याची फी किती रे? 5 रुपये रे, 5 रुपये. अशी रांग लागते. MBBS आहे तो, आणि किती फी घेतोय? 5 रुपये. फक्त औषध लिहून देतोय. दिस इज द समाजकार्य. पैसा भरपूर, 5 रुपये सुद्धा तो कोट्याधीश आहे. मग मला सांगा, 5 रुपये घेऊन जर एवढं जर होऊ शकतं. एक डॉक्टर दिल्लीमध्ये असा आहे, हर्ट्स म्हणजे काय? त्यांनी काय केलं? एका दिवसात मला वाटतं 100 ते 150 तो ऑपरेशन करतोय. कुठलं? हर्ट्स. कसं करतोय? असं पूर्ण ट्रॅक आहे, असा ट्रॅक आहे. एका दिवसात त्याने म्हणतं 1 करण्यापेक्षा 100 करतो. पण किती मध्ये? माफक दर. 1,000-2,000 कोण करण्याची हिंमत आहे का? नाही. तो करतो. काय करतो? एकाने फक्त याला फाडायचं, दुसऱ्याने याला चिमटा लावायचा, तिसऱ्याने फक्त याचं काम काय? याचं नेमकं तिथं काय झालंय तेवढंच काम करणार, पुढे ढकलणार. 10 मिनिटात ती बॉडी बाहेर, 10 मिनिटात तो पेशंट बाहेर. का? सगळं बरोबर एकट्याने फक्त शिवायचं. हा प्रत्येकाचं काम वाटून घेतलं म्हणजे काय? ग्रुप डिस्कशन ना. तुला हे येत आहे, तू मला ते शिकव. तुला हे येत आहे, तू मला शिकव. शिक्षक कसा काय परफेक्ट आहे? कुठलाही धड्याचा प्रश्न विचारल्यानंतर काय करतं? अरे ते 4-4दा बोंबलतं, ते 4-4दा शिकवतं.
ते 4-4दा बघतं म्हणून त्याचं परफेक्ट आहे रे. मग तुम्ही लोकांना सांगा, एखादा तुमचा मित्र-मैत्रिणी ऍबसेंट आहे ना, तर त्याला बसवा आणि त्याला सांगा पुन्हा तुम्हाला अभ्यास करायची गरज पडत नाही. हे माझा शब्द आहे. का लोकांना सांगितलं की आपलं परफेक्शन होतं, कारण तिथं कुठं चुकलंय हे नक्की कळतं. आपलं इथं येतं MBBS, BMS, BHMS, BDMS आणि वेटरनरी, रेडिओलॉजी आणि फिजिओथेरपी भरपूर येतात याच्यामध्ये. बऱ्याच काय ते साबुदाण्याच्या गोळ्या देणारा तो पण आहे, अशा बरेच आहेत. पण याच्यामध्ये मला कुठं जायचं आहे, हे याच्यानंतर कुठला आहे सर, याच्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे माझी कुठले सर, याला विषय कुठले पहिला सांगा. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. जिसको मैथ्स नहीं चाहिए वो इस साइड जाएंगे. अबे गणित आवडत नाही, जिंदगी संपली का? नाही बे, नाही आवडत तर नाही आवडत. ढकल 9वी 10वी पास हो, बाय बाय करून टाक. का इथं बायोलॉजी आहे, पहिला डॉक्टर, पैसे मधला माणूस लाव, त्याचा काही विषय नाही, ते नंतर बघू. ओके, सो इथं जर गेलो आपण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीला गेलो आणि या ठिकाणी काय होणार आहे तर हे सगळं. सर हे एक्झाम कशी हो, किती मार्काची हो? ही जी एक्झाम आहे बाबांनो, ही जी एक्झाम आहे ही नीटची, ही एक्झाम 720 मार्काची. किती मार्काची बाबांनो? 720. याला किती? 180 मिनिट आहे. हे किती मिनिट आहे? 180 मिनिट, 3 तास. अबे इधर 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 300 ला 180 मिनिट. अबे येतो 9 चा पी आहे, 720 ला 180 मिनिट. सर फिजिक्स किती मार्काचा आहे? फिजिक्स यामध्ये असतं 45 प्रश्न गुणिले 4 म्हणजे 180 मार्क. पुन्हा केमिस्ट्री 45 गुणिले 4 म्हणजे 180. पुन्हा बायोलॉजी, एक बायोलॉजी हा 90 गुणिले 4 म्हणजे 360 मार्क. असं टोटल झालं किती? 720 मार्क. चलो सर एक प्रश्न 54 सेकंड. अहो ये तो बहुत डेंजर है. एक प्रश्न 54 सेकंड. 11वी 12वीला लेकरू येतंय आणि त्याचे मायबाप येतात, त्याला काहीच माहित नसतं, त्याला मी सांगत बसतो हे नीटला असं असतंय, जेईला असं असतंय, सीईटीला असं असतं, हे एवढे मार्क आहेत. अबे हे 2 वर्षच आहे का? 2 वर्षच आहे का? त्याला कधी चालू करावं लागतं? आता तुमच्या वयात चालू करावं लागतं. स्टेप आत्ता उचलली तर पुढलं हे अचीव होऊ शकतं, हे टार्गेट अचीव होतं का? होतं ना. यावर्षी 720 मार्क घेतलेली मुलं आहेत. किती मार्क आहे? 720. म्हणजे आउट ऑफ घेतले. अबे आहेत ना राव. मग त्यांना काही वेगळं देऊ दिलं का एक्स्ट्रा? नाही बे, त्यांना काय दिले माहितीये का एक्स्ट्रा? त्याला दिलंय ते दररोज अभ्यास करण्याची ऍबिलिटी, कॅपॅसिटी. त्याच्यामध्ये इतकी कॅपॅसिटी आहे, त्याच्यामध्ये इतकं पेशन्स आहेत ना. मी दररोज अभ्यास करतो आणि ते पिळगं जे आहे ना 720 मार्काचं, ते 5वी पासून तयारी करतोय. मी तुम्हाला 2 वर्ष आधी चालू, त्यांच्यापेक्षा फक्त आपल्याला अजून बी 2 वर्ष लेट चालू झाले आपण. लक्षात येतं का? पण एक सांगतो, दुनियापेक्षा 2 वर्ष आधी चालू केले. 11वी 12वी येऊन लोक चालू करतात. आपण तुम्हाला 9वी 10वी आणि 11वी 12वी म्हणजे 4 वर्ष आधी एक्झामची तयारी करतोय आपण. म्हणजे ही एक्झाम इथं जाण्यासाठी ही एक्झाम आहे 720. पुन्हा एकदा लक्ष द्या, हुशार लागत नाही. काय करावं लागतं? दररोज काम करावं लागतं. कसं काम करायला लागतं? दररोज. मग सर आता काय करायचंय? आता जे सायन्स आणि मॅथ्स आहे ना, इतकं परफेक्ट आणि व्यवस्थित लक्ष देऊन अभ्यास करायचा ना, त्याच्यावर प्रश्न कशी असतात ही प्रश्नाची प्रॅक्टिस मी संडेला घ्यायचं. समजतंय? तुम्हाला इथं सोडवून देईन, इथंच आपण थोड्या वेळ सोडवणार आहे. घरी काही द्यायचं नाही, घरी काही नाही. त्या संडेचं इथंच सोडवायचं, पुन्हा आपण आपलं पुन्हा 6 दिवस आपण पुन्हा तिकडलं रुटीन. म्हणजे इथंच सर तुम्ही शिकवणार आहे, इथंच करून घेणार. हो, इथं शिकवणार आहे, इथंच करून. सर दुसरीकडे कुठेतरी क्लासला आहे, त्याला बोलवू का? नो प्रॉब्लेम. सर तो घरात बसला एखादा विद्यार्थी, त्याची खरंच ऐकत नाहीये, तो रेग्युलर येऊ शकत नाही, पण त्याला फक्त संडेला बोलवू का? हो, घेऊन ये. काही अडचण नाही. आमचं काही दुमत नाही की त्याला फक्त संडेला शिकायचंय. हो, शिकायचंय. त्याला काय व्हायचंय? त्याला डॉक्टर व्हायचंय, त्याला इंजिनियर व्हायचंय. कोकरे सर आहेत, नो टेन्शन. ऑल सोलापूर मधून जरी मुलं आले तरी बसवण्याची ताकद ह्या कोकरे सरकडे आहे. कारण देवाने तेवढं तरी एक गोष्ट दिली की बाबा 1 दिवस तरी फुकट शिकवू शकतो. 6 दिवस कमवलं तरी, 6 दिवस कमवतो, 1 दिवस समाजासाठी देतो. काही अडचण नाही. समजतंय तुम्हाला? इथं आलो आपण, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी आलं. हे आपल्याला आहे का? हो आहे. ही 2 विषय सायन्स मध्ये कव्हर झाले. 3 विषय फक्त सायन्स. आपण मॅथ्स बघायचं नाहीच, फक्त काय करायचं? बेसिक गोष्टी करायच्या. मॅथ्सच्या फक्त काय करायच्या? बेसिक गोष्टी. अरे चांगली मार्क पडली ना, आपल्याला US बाहेरच्या देशात शिकून जर आलो ना, तर आपला अजून डिमांड वाढला.
अजून काय झाला, डिमांड वाढला. कारण एक विद्यार्थी 11वी-12वी मध्ये माझ्याकडे शिकला होता, आज तो कुठे आहे, जर्मनीला गेलाय MS साठी. म्हणजे काय, तुम्ही तुमच्या ताकदीवर तिथं जाऊ शकता. माझा एक क्लासमेट आहे, आम्ही त्याला येडं समजायचो रे, येडं समजायचो. मला वाटत होतं त्याला काहीच येत नाही, त्याचं नाव नाही सांगत, फक्त त्याला वाईट वाटेल. आम्ही त्याला सगळं हॉस्टेल सगळं येडं समजायचो. बट आम्हाला येड्यात काढलं. 38 लाख रुपये पॅकेज आहे वर्षाला. किती आहे? 38 लाख. अबे गुणिले भागिले 12 कर, किती लाख रुपये झाले बघ. अख्खा हॉस्टेल त्याला नावं ठेवत होतं, म्हणत होतं तू 8-8 दिवस आंघोळ करत नाही. अबे आज आंघोळ घालायला त्याला लोक आहेत. ही परिस्थिती आहे, ही परिस्थिती आहे. म्हणजे काय, आपण परिस्थिती बदलू शकेल. कोण बदलतं? पुस्तक बदलतं, तुमची स्टॅमिना बदलतं, तुमची ॲबिलिटी बदलतं, तुमचं सातत्य बदलतं. म्हणजे काय, इथं आलो. दुसरं सर याच्या व्यतिरिक्त काय आहे का अजून? जाहीर आम्हाला नाही चांगलं जातं. याच्या व्यतिरिक्त दुसरं काय? हे आहे ना, फक्त महाराष्ट्रात जाण्यासाठी. हे कुठं आहे? हे फक्त पूर्ण भारतात कुठं पण घ्या, पूर्ण भारतात ऍडमिशन कुठे घ्या. हे सर इकडं काय पैसे फुकट. अबे कधी? नंबर लागल्यावर. सर ओपनला किती यायचं, याचं मार्क किती लागतात? 650. कास्टवाल्याला 550. 100 न कमी. कास्टवाला म्हणजे कोणता? SC ST ओनली, ओनली SC ST. म्हणजे आपल्याला किती मार्क घ्यायचे? 600चं टार्गेट घेऊ, 550 घेऊ, MBBS नो प्रॉब्लेम. सर कुणी म्हणतो सर डॉक्टर चौकात आहे, ह्याच्यात आहे. आपले सोलापूर पहिला इथं नव्हतं, आत होतं. कुठवर गेलंय? जिथं जागा नाही ना तिथवर गेलंय. माणसं वाढायला लागलेत, हो वाढायला लागले. म्हणजे डॉक्टर वाढायला पाहिजे, हो वाढायला पाहिजे. मेडिकल वाढायला पाहिजे, हो वाढायला पाहिजे. असं आहे का डॉक्टर झाले घरात बसून आहे? सुशिक्षित बेरोजगार डॉक्टर. आश्चर्य वाटेल ना. अबे 50 रुपये देऊन का होईना येईल ना कोणीतरी गिऱ्हाईक. ज्याला परवडत नाही तो तरी येईल ना. सर्दी खोकलाची तरी कोणी घेऊन जाईल ना. होऊ शकतं ना. सो त्याच्यामुळं दुनियेवर ट्रस्ट नाही ठेवायचा. आपल्याला काय करायचं आहे ते आपला माइंडसेट ठरवायचा. सर याच्या पलीकडे काय हो? CET. याच्या पलीकडे काय? CET. हे माहित पाहिजे बरं का. आपल्याला हे माहित झालं तर कुठं जायचं आणि काय करायचं हे लक्षात येतं. CET मध्ये पुन्हा 2 बाजू. हो सर मी कसं नाही हो. इथं PCM, इकडं आलं PCB. हे असंच आहे. मग इथं फिजिक्स केमिस्ट्री बायो, इथं फिजिक्स केमिस्ट्री बायो. म्हणजे हे अभ्यास केल्यावर इकडं पण येतंय का? हो येतंय. न्यूटन्स लॉ 9वीला जो तोच आहे ना. काय न्यूटनचा पहिला, दुसरा लॉ, तिसरा लॉ. सर याला जर भेटला ना पहिला नरड ह्याचं दाबतो. बिचारा कवळ्या लेकरांचा कवळा मोठच दाबला हे ना. पहिल्याला ढकल, दुसराला ढकल, तिसराला ढकल. डोंबल्यांना एक तर त्याने काय जिंदगी जगला नाही, आम्हाला पण जगू दिला नाही. बरं होतं त्या आधी मानवाचा आधीच आपलं जंगलात हिंड, कंदमुळं खा, निवांत राहा. डोक्याला तुला बी ताण नाही, मला बी ताण नाही. कायलाही सगळी डेव्हलपमेंट करायला दररोज खा झोप. आम्ही झाले ना मध्ये 2 वर्ष कोरोना. ऑनलाईन मॅडम आवाज येत नाही. येत असते येतो का आवाज येत नाही. अरे मी राहणार शेतात ना बांधावर बसून आहे. पहिल्यांदाच एक असा शिक्षक की मला एक्सपिरियन्स मिळाला की शेताच्या बांधावर झाडाखाली जाऊन शिकवलो मी. आणि मध्ये मम्मा पप्पाची फायटिंग लागली एका घरात आणि आम्ही सगळे ऐकत बसलो. अबे आवाज बंद कर बे म्हणायचे कोणतर. तरी पण त्याने आवाज बंद करायला तयार नाही. ऑनलाईन मध्ये अशी लोकांच्या घराची भांडणं पण ऐकायला आली. सगळ्यालाही झालं. आता CET जी आहे ही जी मी सांगतोय हे MH लावतो. याला काय लावतो? MH म्हणजे काय? महाराष्ट्र. MH म्हणजे काय? महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्रापुरती ही काय आहे? ही फक्त CET आहे. मग इथं काय सर? इथं जे आहे हे 200 मार्काची एक्झाम आहे. किती मार्काची एक्झाम आहे? फिजिक्स किती मार्काचा आहे? 50. केमिस्ट्री किती मार्काचा आहे? 50. त्याच्यानंतर इथं मॅथ्स किती मार्काचा आहे? 100. ओके, किती मार्काचा आहे? 100. हे कुठं नेणार आहे रे? इंजिनिअरिंगला नेणार आहे. कुठं नेणार आहे? इंजिनिअरिंगला. मग सर हे फक्त महाराष्ट्रातल्या टॉप कॉलेजला म्हणजे आहे का सर? COEP महाराष्ट्रातलं गव्हर्नमेंटचं कॉलेज किती लागतात? 100%. 99 ते 100 मध्ये किती पोरं असतात? गेल्या वर्षी 4,500 होती.
अबे कॉम्पिटिशन आहे. ती लोक कुठपासून चालू केले? 5वी पासून. आपले डोळे कधी उघडतात? एक्झाम आल्यावर. टेस्ट कधी आहे? उद्या. हे नोट्स पाठव बे. नाही, ही आपली परिस्थिती आहे. ही हालत बदलायची. हे काय व्हायचं आहे? दुनिया का है आपके जैसा होना है. तुम्हाला कोणी म्हटलं ना तुला काय व्हायचं किंवा किती मार्क पडायचे, तर माझ्याकडे बोट करून म्हटलं पाहिजे पुढच्या बॅचने की याच्या एवढे मार्क पाहिजे. आकडा नाही सांगितला पाहिजे, याच्या एवढे मार्क पाहिजे. आणि याच्या एवढे मार्क पडायचे म्हणले तर तिथं जावं लागतंय 99 ते 100 मध्ये जावं लागतंय. तर दुनिया म्हणेल याच्या एवढे मार्क पाहिजे. समजलं? म्हणजे तुम्हाला काय बनायचं आहे तर दुनियाला वाटलं पाहिजे की मी मला याच्यासारखं बनायचं आहे. तेवढंच आपल्याला करायचं. समजते तुम्हाला? परत इथं आलो. हे कळलं? हे कुठलं आहे? महाराष्ट्रातले इंजिनिअरिंग कॉलेज. तिथे ढिगा नाही तो, पण तरी पण टॉप कॉलेजला का जायचं? परत एकदा प्रश्न तिथं आला. टॉप कॉलेजला का जायचं? टॉप कंपनी. टॉप कंपनीला का जायचं? पगार टॉप असतो. किती असतो? 38 लाख रुपये एका शेतकऱ्याच्या लेकराला मिळू शकतं. ओके, म्हणजे इथं गेलो आपण, इकडे आलो. फिजिक्स किती? 50. केमिस्ट्री किती? 50. बायोलॉजी किती? 100. टोटल कितना हो गया? 200. हे कुठं होतं? इंजिनिअरिंग साठीच होतं. हा, याच्यामध्ये सर दुसरं आहे का? मला चित्र काढायला आवडतात. नाटा आहे म्हणून एक्झाम आहे. कुठली? नाटा. आर्किटेक्चरची एक्झाम आहे. कुठले? आर्किटेक्चरची स्पेशल एक्झाम आहे जी मॅथ्सच्या साईडनं आपण देऊ शकतो. ज्याला चित्र बेस्ट काढता येतं, ड्रॉइंग ज्याची बेस्ट आहे तो इथं बेस्ट करिअर करू शकतो. म्हणजे तुम्हाला जे आवडतं त्या क्षेत्रात तुम्ही जंप मारू शकता. या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये ह्या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे ज्याची सुरुवात आत्तापासून करावी लागते आपल्याला. त्याच्यानंतर बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. सर इथं कुठं जाता येतं? इथं बीएससी ऍग्री करता येतं. काय करता येतं? हे काय असतं? शेतीच्या विषयी इथं अभ्यास असतो. म्हणजे सर बँकेमध्ये ना ऍग्रीकल्चरल ऑफिसर असतो. तो फक्त कुठला असतो? बीएससी ऍग्री वाला. कुठला असतो? बीएससी ऍग्री. ओके, कुठं असतं? बँकेच्या अधिकारी. प्रत्येक तालुक्याच्या क्षेत्रामध्ये, प्रत्येक तालुक्याच्या प्लेसला एक शेतकी अधिकारी असतो. प्रत्येक त्याला पर्टिक्युलर गावं वाटून दिलेली असतात. त्या शेतकी अधिकारी किंवा भूमी अभिलेख मध्ये आम्हाला जाण्यासाठी आम्हाला कुठे जावं लागतं? बीएससी ऍग्री साठी जावं लागतं. तुम्हाला आरटीओ माहिती का? आरटीओ ऑफिसर तो फक्त इथं आहे बरं का, जेई वाला. म्हणजे त्याला मेकॅनिकल इंजिनियर झाला, तो इंजिनिअरिंग झाल्यानंतर तो आरटीओ ऑफिसर जाऊ शकतो. आणि इथं बीएससी ऍग्री मध्ये भरपूर आहे. त्याच्यानंतर बी फार्मसी. काय? बी फार्मसी. औषध गोळ्या जी निर्माण करते ना त्या कंपनीमध्ये जाण्यासाठी आपण काय लिहितो रे? बी फार्म. काय लिहितो? बी फार्म. इथं जाऊ शकतो आपण. दुसरं कुठे जाऊ शकतो? नर्सिंग म्हणून एक आहे, त्याची सीईटी थोडी वेगळी काढली आहे पण ती बायोलॉजीच्या साईडनच आहे. नर्सिंग म्हणजे काय? ज्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये नर्सेस आहेत त्या सगळ्यांचे जे कोर्सेस आहेत ते कुठल्या साईडला आहेत? बायोलॉजीच्या साईडला आहेत. आपण त्या साईडला जाऊन आपलं करिअर हे करू शकतो. समजायला लागले तुम्हाला मी काय सांगायला लागलो? हे कळायला लागलंय? ओके, इथं हे एवढं जे आहे याच्यातली कोणतीही डिग्री घ्या तुम्ही एमपीएससी यूपीएससी करू शकता. तुम्ही कोणतीही गव्हर्नमेंटची एक्झामची तयारी करू शकता. त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे तुम्ही जर एवढ्या एक्झाम मधून क्रॅक होऊ शकताय तर तुमची कोणतीही गव्हर्नमेंटची एमपीएससी यूपीएससी 100% क्रॅक होईल. हे मी गॅरंटी देतो. कारण तुमच्याकडे ती तेवढी मेंटल एबिलिटी तयार होईल की जेणेकरून या सगळ्या एक्झाम्स आपण काय करूया? क्रॅक करता येईल. मग आता काय करायचं आहे? आपल्याला नेक्स्ट संडे पासून एक स्मॉल स्टेप उचलायची आहे, जी म्हणजे काय? सिलेबसचा चर्चा असेल. सिलेबसची 15-20 मिनिटात चर्चा घेऊन त्याच्यामुळे तोपर्यंत तुम्ही बाकीच्यांना सांगा, नक्की त्यांना कळवा की अशा पद्धतीने एक्झॅक्ट सिलेबस आपण एव्हरी संडेला घेतोय. जेवढं शक्य आहे तेवढा सिलेबस आपण पॉसिबिलिटीनं इथं घेतोय. आणि त्याचे एमसीक्यूचे प्रश्न, त्याचा धडा, त्याचा सारांश मी आदल्या दिवशी ग्रुपवर येईल किंवा 2-3 दिवस आधी ग्रुपवर येईल किंवा आदल्या संडेला सांगेन की कुठल्या संडेला आपण कुठला टॉपिक घेणार आहे. संध्याकाळी फक्त 20 मिनिटं त्या टॉपिकवर रिवाइज करायचं आणि इथं येऊन बसायचं किंवा 5-10 मिनिटं प्लस मायनस झालं की ते पुस्तक काढायचं आणि इथं रीड करायचं. समजलंय का मी काय सांगतोय? जाता जाता एवढं सांगेन, एवढ्या गोष्टी तुम्हाला कळल्या. बाकीची चर्चा सगळी डिटेल मध्ये आपण दररोज भेटणार नाही, तर आपण फक्त संडेला भेटणार आहे आणि संडेला आपण हा चालू करणार आहे. परत एकदा सांगतोय, महाराष्ट्रातला आणि अख्ख्या सोलापूर मधला हा पहिला क्लास आहे
जो की IIT आणि JEE नीटचा क्लास हा काय घेतोय, फ्री ऑफ कॉस्ट घेतोय आणि फ्री ऑफ कॉस्ट आम्ही शिकवतोय. या ठिकाणी हे नक्की विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा, ज्याला खरंच गरीब होतकरू विद्यार्थी ज्यांची करण्याची इच्छा आहे. आगाव मला एकाला सुद्धा आणायचं नाही, दुसऱ्या दिवशी इथून किक मारून हाकलून लावणार आहे. थोडा जरी क्लास डिस्टर्ब झाला तर, तुमची नजर जरी खाली पडली तर मी इथं ऐकून घेणार नाहीये. कारण 100-150 मुलं ही माझ्या क्लासमध्ये अशी स्ट्रेटली असतात, तर त्यावेळेस मी इथं बसू देत नाहीये. लक्षात येत आहे. त्याच्यामुळे ज्याला खरंच अभ्यास करायचा, ज्याला खरंच ताकद आहे, ज्याला खरंच इथं प्लेसमध्ये जायचंय, ज्याला खरंच ह्या सगळ्या एक्झामच्या तयारी करायच्या, त्याच लोकांना आपल्याला सांगायचं, त्याच लोकांना इथं काय करायचं आहे, बोलवायचं आहे, त्याच लोकांना आपल्याला शिकवायचं आहे. लक्षात आलं. तुम्हाला आम्हाला आपण सगळेजण मिळून ह्या सगळ्या एक्झाम्स काय करणार आहे, क्रॅक करणार आहे. जाता जाता एवढं सांगतो, एक अरुणिमा सिन्हा म्हणून तुम्हाला नाव माहित असेल, बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, बोललं असेल, बघितलं असेल. ही मुलगी एकदा ट्रेन मधून चालली होती, ट्रेन मधून हसी मजाक चेष्टा चालली होती आणि ती चेष्टा चालल्यानंतर काय झालं होतं की 4 लोकांची त्या दुसरीच 4 पोरं होती, कोणतरी छेडछाड करण्यात. तर त्या मुलीला छेडछाड करण्याच्या नादात त्यांनी काय केलं, चुकून धक्का बसला आणि ती ट्रेन मधून खाली पडली. ती मुलगी ट्रेन मधून खाली पडल्यानंतर काय झालं की पलीकडून 2 पटरी होत्या अशा ट्रेनला, पलीकडल्या पटरीवर पडली आणि तिकडून चटकन ट्रेन आली, चटकन पायावरनं गेली. बाबांनो, पायावरनं अशी गेली की 2 पाय बाजूला झाले त्या मुलीची. 72 तास ती जंगलात ती मुलगी तिथे पडून होती. किड्या, आळ्या, मुंग्या सगळ्या पायाला सगळं लागलं होतं. असे नाचले होते मुलगी, नाचले होते. 72 तासानंतर तिला कोणीतरी उचलून नेलं, तिथं हॉस्पिटलमध्ये टाकलं. तिची ट्रीटमेंट चालू झाली. थोड्या दिवसांनी तिला लक्षात आलं की तू कुठं आहे, हॉस्पिटलमध्ये, मी जिवंत आहे. तिला कोणीतरी येऊन विचारलं, एवढी कशी काय तू जिवंत असू शकते, इतकं कसं काय स्टॅबिलिटी असू शकतं, इतकं कसं प्रेम इतकं डोक्यामध्ये असू शकतो की तू जिवंत कशी आहे, आणि तुला काय व्हायचं आहे, इथून पुढे तुला काय बनायचं आहे, तुला काय व्हायचं आहे. शी सेड, मला ना गिर्यारोहक व्हायचं आहे, मला ना एक मोठं पर्वत, माझ्या नंतर तिथं कुणी चढलं नाही पाहिजे, नाही कधी कुणी गेलं पाहिजे, आणि नाही त्याच्या आधी कुणी जाऊ शकलं होतं, नाही तिथं आधी कोण गेलं, तसला पर्वत चढायचंय मला. असं शक्य? अहो, 2 पाय ज्या पोरीचे तुटले, जिला स्वतःच्या पायावर उभा राहायचं मुश्किल आहे, तिनं हे स्वप्न विचारते. त्यांनी त्या व्यक्तीने म्हणलं, त्या व्यक्तीनं कुतूहलानं बघितलं, पण तुझे 2 पायच नाही. त्या देवानं वाचवलंय. आता देवानं वाचवलंय याचा अर्थ काहीतरी करण्यासाठी वाचवलंय, आणि मला माझं स्वप्न होतं, ते स्वप्नासाठीच त्या देवाने मला इथं आणलंय, त्या देवाने वाचवलंय. तर मग मला सांगा, मला जर इतकं देवाने वाचवलं असेल तर मी माझी कॅपॅबिलिटी आणि माझी अबिलिटी सगळी ओतून तर मी नाही करू शकत का? हो, तेवढ्या परिस्थितीत, अशा परिस्थितीत बाबांनो, कुणी आपण विचार नव्हा इकडे बघू मी शकलो नसतो. त्या परिस्थितीत तिला काय व्हायचं आहे, तिला हे पर्वत रांगा चढायच्या आहेत. आणि बाळांनो, एक हाईट गेली की श्वासोश्वास सुद्धा नसतंय, स्वतःच्या पाठीवर आहे ऑक्सिजनची टँक घेऊन चढायचं असतं, स्वतःची बॅग घेऊन चढायची असते. एवढ्या सगळ्या गोष्टी तिने डुप्लिकेट, ह्याच्यानंतर रिकव्हर झाली. तिच्या माइंड मध्ये एकच, मला व्हायचंय तर टॉप मोस्ट हेच व्हायचं, गिर्यारोहक, नाही तर नाहीच. डुप्लिकेट पाहिल्यावले, डुप्लिकेट पाहिल्यावर ती चालली हळूहळू थोडं टॉपवर गेली. टॉपवर गेल्यानंतर ही पायातनं रक्त येत होतं म्हणे, तरी पण ती, कारण बर्फ जसं गोठत जातं ना तसं हिच्या बॉडीमधलं हे गोठत चालू व्हायला लागलं, तरी पण ती चालत राहिली. म्हणजे तिच्या असे फायनान्सर पण भेटले नव्हते. 1 वर्षानंतर कोणीतरी फायनान्सर भेटलं होतं, कारण बिना पायातला हे चढू शकतं म्हटल्यानंतर कोण फायनान्स करणार, कोण पैसा देणार आहे, कोण एवढं रिस्क उचलणार आहे. त्यातनं पण एखाद्या लोकांनी हिच्याकडे एवढी इच्छा आहे तर आपण करून बघूया. टँक नेली बाबांनो, जिथं ऑक्सिजन गेलं तिथं वर गेल्यानंतर नशिबाने काय झालं, ऑक्सिजन संपलं राजांनो. ऑक्सिजन संपलं की श्वासोश्वास घुटायला चालू झाला. कुठल्या क्षणाला टॉपवर आहे ना, खाली जाऊ शकतो ना वर जाऊ शकतो, श्वास सुद्धा काय झाला रे, रोखला गेला. आणि तिनं म्हटलं की आपल्याला नाही, संपणार नाहीये, मला जायचंच आहे. हे देवा, तू मला त्यावेळेस वाचवलंय, आताही तुला वाचवावं लागेल, कारण मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मला तिथं टॉपवर जायचं आहे. तिचं नशीब आणि तिची तकदीर आणि तिचं कष्ट इतकं प्रामाणिक होतं ना माझ्या राजा आणि राणींनो, तिला त्या देवानं असं पाठवलं एका व्यक्तीला की दुसरं त्याच्या पाठीवर एक टँक होतं, आणि ती टँक त्यांनी 2 आणल्या होत्या, एक्स्ट्रा आणली होती. त्यांनी त्या मुलीला दिलं आणि ती टँक रिप्लेस केली. म्हणजे इतकं प्रामाणिकपणे कष्ट करा ना, वाटेत एखाद्या पण वाटलं ना बाबांनो की बाबा मला इथं जायचं आहे, तर त्या देवाला पण काय वाटलं पाहिजे, हे बाळा किंवा हे देवा,
त्यांच्या चर्चा झाली पाहिजे. त्या लेकरांनी इतकं प्रामाणिकपणे कष्ट केले ना, त्याच्या परिस्थितीला इतकं फेस केले ना, की ह्याला काहीतरी मिळवून दे आणि ह्याला या एक्झाममध्ये पास कर. नक्की होऊ शकतं का? होऊ शकतं. तेवढी स्वतःमध्ये ॲबिलिटी, तेवढी ताकद आणि तेवढी काम करायची जिद्द असेल ना, तर ती तिथे गेली. ती तिच्यानंतर 4-5 वेळा गेली, पण त्याच ठिकाणी दुसरं कोणी जाऊन आलेलं नाही. दिस इज द फॅक्ट. आणि ही आहे खरी जिद्द. जिला चालता येत नव्हतं, जिला 2 पाय नव्हतं, तिने ही स्वप्न बघितलंय. देवानं आपल्याला सगळं काही व्यवस्थित दिलेलं आहे. 2 डोळे, हात, पाय, सगळी ताकद, ॲबिलिटी सगळं काही दिलंय. फक्त काय दिलंय रे आपल्याकडं? तू स्वतः कर आणि तू स्वतः अबद कसं दिलेलं आहे. म्हणून तुम्ही स्वतः अबदायचंय, तुम्ही स्वतः काम करायचंय, तुम्ही स्वतः. आणि या वर्षाचे सगळे संडे फक्त माझ्यासाठी द्यायचे. मी तुम्हाला सांगतो त्या शिखरावर घेऊन पोहोचवतो. एवढी ताकद आपल्यामध्ये आहे आणि तिथपर्यंत आपण पोहोचवू शकतोय. म्हणून इथं मी एवढं सांगू शकतो की खरंच प्रामाणिकपणे कष्ट करा. कष्टाला फळ द्यायचं की नाही तो ठरवेल. आपलं प्रामाणिकपणे काम करायचं. ज्या दिवशी आपण आरशामध्ये उभा राहू त्यावेळेस स्वतःला स्वाभिमान वाटला पाहिजे की अरे फक्त प्रामाणिक कष्ट केले, जाणार एक्झाम देणार आणि बाहेर पडणार. ही खरी ताकद हे आपल्यामध्ये असती. ह्या निसर्गामध्ये सुद्धा असते. म्हणजे निसर्ग सुद्धा, अरे आपल्यालाही कोरोनाने वाचवलं ना रे. हजारो लोक गेली, सगळ्यात जगातली सगळ्यात मोठी महामारी आली, तरी पण तुम्ही मी वाचलो ना. मग देवाला सुद्धा इच्छा आहे ना की तुम्ही आणि मी ना सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. या समाजाचं काहीतरी देणं आहे, ते आम्ही लागलं पाहिजे. आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे? सातत्यानं आम्हाला अभ्यास करायचा आहे. समजतंय तुम्हाला? ओके. तुमच्या मित्रमैत्रिणीला जे पण कुणी आहेत त्यांना नक्की तुमच्या शाळेच्या ग्रुपवर इकडं तिकडं सगळीकडे द्या, सगळीकडे सांगा. हा व्हिडिओ मी तुमच्या ग्रुपवर टाकतोय. हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा. त्या प्रत्येक गरीबाच्या पोराला, या प्रत्येक लेकराला ज्याला खरंच या एक्झामची तयारी करायची आहे त्याला खरंच घेऊन या आणि त्याच्याशी बोला की एकदा येऊन बस आणि हा व्हिडिओ ऐक. तुला मग लक्षात येईल की कोण आहेत आणि काय आहेत. आणि तेवढ्याच प्रामाणिक आणि तेवढ्याच सिस्टमॅटिकने आपण छोट्या गोष्टी शिकत जाणार आहे. जास्तीत जास्त नाही तर छोटी एक तर एव्हरी स्मॉल स्टेप टू डू द बेस्ट करिअर. ओके. चलो, जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही इथं वेळ दिलात, मला खूप खूप धन्यवाद. आणि मला नक्कीच वाटतं कुणी बोर झालेलं नसणार आहे. पुन्हा थोडंफार तरी कुणी चार्जिंग झालेलं असणार एवढं मला नक्की माहित आहे. चलो ठीक आहे. थँक्यू सो मच.